संपदा, मी जरा हॉस्पिटलमध्ये जाऊन येते. हा ताई. हा हा चहा आणि नाश्ता घेऊन जा. शेखरनी रात्रभर काही खाल्लं नसेल ना. सुलुताई, घराकडे लक्ष असू द्या. संपदा एकटीच आहे घरी. तुमच्या भरोश्यावर घर सोडून जाते. काळजी करू नका, तुम्ही निश्चिंतपणे जा, मी आहे ना. आमच्यासाठी किती त्रास घेताय तुम्ही. झालं बोलून. काय हे ताई, हो अशा वेळेला माणूस माणसाच्या कामाला येणार नाही तर मग आपल्यात आणि जनावरात काय फरक. आई. संपदा, ए बाळा, रडतेस कशाला? रडू नकोस बघू. अगं काही होणार नाही आपल्या समीरला. त्या डॉक्टरांना घाबरवायची सवयच असते, पण आपल्यावरती ती आई बसलेली आहे हे विसरून जातात हे लोक. घाबरू नकोस. सुलुताई, जरा लक्ष ठेवा. येते मी. मला वाटलंच होतं हा नागेश फरार होणार. ते जर पाण्यात पाणी साहेब, हा खरा गुन्हेगार आहे. काय हा सांगतो ते खरं आहे काय? हो साहेब, त्या वसुदाच्या गल्ल्यातले पैसे मी घेतले हे खरं आहे, पण समीरवर प्राणघातकाला याने केलाय. याने त्याच्यावर अटक केलाय. साहेब तुम्हाला सांगतो, समीर माझ्याकडे पैसे मागायला आला होता हे खरं आहे, पण मी त्याला नाही म्हटलं. तो माझ्यावरच उलटला. तो समीरने डायरेक्ट मला मारायला सुरुवातच केली. हे बघा ना, केवढं हे बघ, केवढं लागलं, सुजले बघा केवढं. आणि समीर मला मारायला लागला हे बघून हा डायरेक्ट पेटून उठला. त्याने डायरेक्ट हॉकी स्टिकने त्याला मारायला सुरुवातच केली आणि खूप मारत होता. मी मध्ये पडलो होतो, पण तोपर्यंत उशीर झाला होता ना साहेब. आई शपथ खरं सांगतो साहेब. हे नागेश याचे शब्द घेणार आहे ना, खूप बघितलेत. मला एक सांग, अरे तू जे बोलतोय ते खरं आहे तर तू फरार का झालास? तुला गरज का होती फरार होण्याची? म्हणजे काय झालं साहेब, मी निर्दोष आहे सिद्ध करण्यासाठी याला आणायची गरज होती ना, याच्यासाठी म्हणून गेलो. तुझ्यामुळे चालेल. हवालदार, दोघांनी आत टाका. ए चला. अरे चला साहेब, नंतर बघता येईल. चला. काका, संपदा मोहिते इथे कुठे राहते? संपदा हा, आत गेल्यानंतर शेवटून 2 नंबरची रूम. अच्छा, थँक्यू. कोण हवं? नमस्कार आई. नमस्कार. मी मंदार. आई, तू मला वसुधा ताई समजलास का? अरे तू समीरचा मित्र? हो हो हो. अरे मी सुलक्षणा. इथे शेजारी डाव्या बाजूला 4थं बिराड आहे ना, ते माझं. एक मिनिट. हा संपदा,
आले आले. आपण समीरचा मित्र आला भेटायला. अशी काय बघतेस? अगं चौकशीला आलाय समीरच्या. अगं बाई, दादाचा फोन येणार होता. चल, मी आले हा, 1 मिनिट. अरे तू इथे का आलास? घरात कोणी असतं तर? मी काय करू मग? तुझा फोन किती वेळ ट्राय केला माहितीये का तुला? कधी तुझा फोन स्विच ऑफ तर कधी नुसती रिंग वाजत राहते. तू फोन उचलतच नाहीयेस, म्हणून आलो भेटायला. म्हणे आलायस भेटायला. आता सुलक्षणा काकूंना कळलं ना तर अख्ख्या चाळीला कळणार आहे. तू इतकं का उतावळा होतोस? मी येणार होते ना तुला भेटायला. सॉरी. सॉरी वगैरे म्हणण्याची काही गरज नाहीये. तू आलास मलाही बरं वाटलं ना. खरंच? खोट. अरे असं काय बघतोयस? बोल ना काहीतरी. समीर दादा कसा आहे? केव्हाही काहीही होऊ शकतं. दादाची कंडिशन फार वाईट आहे. ए संपदा, हे बघ, रडू नकोस. दादाला काही होणार नाही अजिबात. सगळं व्यवस्थित होईल, अजिबात रडू नकोस. आईला पण असंच वाटतं रे. ती तर हे पण मान्य करायला तयार नाहीये की दादाला गंभीर मार लागलाय. काय? हो मंदार. अरे आईच्या डोळ्यात पाण्याचा थेंबही नाहीये. ती ती अशी वावरते जणू काही घडलंच नाहीये. मंदार मंदार आईच्या मनावर परिणाम तर होणार नाही ना मंदार? काहीतरीच बोलू नकोस संपदा. मला खूप काळजी वाटते रे. हे बघ, आपण एखाद्या परिस्थितीचा जास्त विचार करतो ना, म्हणून ती असते त्यापेक्षा जास्त भयंकर वाटते. समीर दादा लवकरच बरा होईल, मला खात्री आहे. शेखर, अरे थकला असाल आता. जा घरी आराम करा. निशा तुझा मी थांबतो. अरे शेखर, असं काय करतोयस? तूही रात्रभर जागत होतास ना. झोप नकोय का? जा घरी जा. अगं पण आई, काय लागलं, धावपळ करावी लागली तर कोण आहे? अरे मी घेईन ना सांभाळून, काळजी करू नकोस. आणि संपदा येईलच एवढ्यात. शेखर माहिती आहे तुम्हाला डॉक्टर साहेबांनी बोलवलंय. आई मी आलोच. डॉक्टर. हा ये शेखर, बैस. मी तुला इथं तातडीनं बोलावलं याचं तुला आश्चर्य वाटलं असेल, पण तुला बोलावण्याचं कारणही तसंच आहे. डॉक्टर, समीरला काही सांगतो, सगळं काही सांगतो. समीरच्या पायाला 3 फ्रॅक्चर्स आहेत. डावा खांदा त्याचा उखडलेला आहे. जॉ बोन फ्रॅक्चर आहे आणि डोक्याला जबरदस्त मार लागलेला आहे. पण एवढा मार लागूनही तो दवाखान्यापर्यंत पोहोचला हे केवळ त्याच्या इच्छाशक्तीमुळेच. म्हणजे डॉक्टर, तुम्हाला काय म्हणायचं काय? शेखर, आम्ही प्रयत्न तर करीतच आहोत. त्याला जर जिवंत ठेवण्यात यश मिळालं तर तो आमच्या आयुष्यातला फार मोठा चमत्कार असेल. हे बघ शेखर, खचून जाऊ नकोस.
विल फाईट. हे इन्स्पेक्टर समीरच्या चौकशीसाठी इथे आले होते. म्हटलं तुलाही याची पूर्ण कल्पना असावी म्हणून बोलावून घेतला. डॉक्टर मी निघू? येस प्लीज. शेखर, अरे काय झालं? खूप कंट्रोल केला मी, पण आता नाही करू शकत. शेखर, अरे काय झालंय? काय झालंय? अरे काय झालं? शेखर, अगं रडतोय कशाला हा? वेडायस का? हे बघ, काही होणार नाही आपल्या समीरला. हा शेखर, रडू नको म्हणते ना तुला. अरे रडू नकोस, आपले समीर नक्की बरा होणार आहे. काल आई जगदंबा माझ्या स्वप्नात आली होती. तिने सांगितलं मला तसं. हे बघ, मी खायला आणलंय ते खाऊन घे. हा घे, खाऊन घे. काय समीर, मला काही होणार नाही ना का? मिस्टर मोहिते, बघा, तुमचं दुःख मी समजू शकतो. समीरची ही अवस्था बघून मलाही वाईट वाटतंय, पण मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. बोला ना. नागेशने सरेंडर केलंय. काय? नागेशने सरेंडर केलं? ही घटना घडली तेव्हा तुमच्यापैकी कोणी हजर होतं तिथे? नाही. आय मीन, समीरवर हल्ला झालाय हे जरी खरं असलं तरी तो नागेशनेच केलाय याचा काही पुरावा आहे तुमच्याकडे? नाही इन्स्पेक्टर साहेब, असा काही पुरावा नाही आमच्याकडे. तुम्ही तिथे पोहोचलात तेव्हा तुम्ही काय बघितलं? इन्स्पेक्टर साहेब, मी संतोषला घेऊन तिथे गेलो होतो, तर माझा भाऊ तिथे रक्तबंबाळ अवस्थेत मला दिसला, पण तिथे कोणीच नव्हतं. पण इन्स्पेक्टर साहेब, मला खात्री आहे की नागेशनेच त्याला मारलं असणार. हे बघा, तुमच्या बोलण्यावर मी विश्वास ठेवू शकतो, पण कायद्याला पुरावाच लागतो. हे बघा, नागेश बळजबरीने पोळी भाजी केंद्रातून पैसे घेऊन गेला हे जरी खरं असलं तरी तो वार त्यानेच केलाय हे सिद्ध होत नाही. तरी पण नागेशला संशयित आरोपी म्हणून मी अटक केली आहे. पण काय, त्याचा गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही. म्हणजे नागेशला काहीच शिक्षा होणार नाही? हे समीर शुद्धीवर येईपर्यंत तर नाही. त्यामुळे समीर शुद्धीवर येण्याची वाट बघण्याशिवाय सध्या आपण दुसरं काहीच करू शकत नाही. येतो मी. व्हॉट रमेश? सगळ्या जगाला माहितीये की समीरच्या या अशा अवस्थेला तो नागेश जबाबदार आहे, आणि तरी त्याला शिक्षा होत नाही. म्हणजे सगळं काय करून सावरून तो नागेश मोकाट सुटणार आहे. शेखर, शेखर, प्लीज जरा शांत हो तू. का शांत राहू मी? सांग ना. माझ्या भावाला मरणाच्या दारात पोहोचवणाऱ्या माणसाला काहीच शिक्षा होणार नाहीये, आणि मी शांत राहू? अरे शेखर, काही होणार नाही आपल्या समीरला. डॉक्टर काय म्हणाले ते तुला माहिती नाही आई, म्हणून तू हे सगळं बोलतेस. अरे डॉक्टर काय म्हणतात ते मी ऐकतच नाहीये, कारण वरती आई बसली ना, तिच्यावर माझा इतर कोणापेक्षाही जास्त विश्वास आहे. तू अजिबात घाबरू नको शेखर. आपला समीर नक्की शुद्धीवर येईल. हो, हे ना, हे सगळं बोलायला ठीक आहे. तुला माहिती डॉक्टर काय म्हणाले ते? तुला काहीच कल्पना नाहीये.
समीर जर का यातून वाचला ना तर तो एक चमत्कार ठरेल असं म्हणाले ते. तुला काही कळतंय का? आई मी तुझ्याशी बोलतोय. वेळ लागण्याची वेळ येणार माझ्यावर. इथे समीर अशी अवस्थेत आहे, ती संपदा लहान आहे, हिचं काहीतरी भलतंच चालू आहे. मी काय काय सहन करायचं यार. हिला काय झालं ना तर तो त्रास मी नाही सहन करणार. काहीही होणार नाहीये शेखर, प्लीज तू शांत हो प्लीज. मी वेडा होणार आहे. अरे तू किती विचार करशील हा? हे बघ सगळं व्यवस्थित होणार आहे, समजलं तुला? शेखर तुला थोडा आराम करायला हवाय. हे बघ तू घरी जा आणि थोडा आराम कर, मग तुला बरं वाटेल. ओके प्लीज चल, मला घरी सोडायला येतोस ना? चल आई येते, मी संध्याकाळी परत येते. हा शेखर तू जा बाबा घरी. अरे किती थकलेला दिसतोयस. जा, मी आहे ना इथे. हा ठीक आहे, पण कसली गरज भासली तर फोन कर. चल. आई जगदंबे, डॉक्टरला काही बोलू देत, जगाने त्यावर विश्वास ठेवू दे, पण माझा तुझ्यावरच विश्वास आहे. तुझा अंगारा वाया जाणार नाही याची मला खात्री आहे. आजपर्यंत मी कधी कसली तक्रार केली नाही तुझ्याकडे, पण आता माझ्या समीरला काही झालं तर माझा देवावरचा तुझ्यावरचा विश्वास उडून जाईल. आई अगं, आजपर्यंत मी तुझ्या आधारावर तग धरून उभी आहे, पण तुझ्या लेकीला तू निराश करणार नाहीस याची खात्री आहे मला.